स्वागत आहे भावांनो, टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। काल जो रॅपिडो बद्दल व्हिडिओ बनवला होता मी, त्यात खूप काही चुक्या झाल्यात माझे, कारण की कसं आहे स्पष्ट बोललेलो नाहीये काही गोष्टी त्यात, नाही का। तर त्यामुळे म्हटलं पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून अपलोड करावं। काल रात्र काय झालं, झोप येत होती खूप आणि तेवढा मूड पण नव्हता, कारण की 1-2 कमेंट असे आले होते माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओवर की ना त्यामुळे मूड ऑफ होता, म्हणून व्हिडिओ बनवत नव्हतो मी। तर आता परत बनवतोय। तर रॅपिडो बद्दल बोलायचं मला या विषयावर, ओला उबेर बद्दल पण बोलायचंय। ते आपल्या सोबत गेम कसे खेळतात त्या संदर्भात आपल्याला बोलायचंय विषयावर। तर आहे ना भावना, सगळ्यात आधी रॅपिडोचा बोलूया। रॅपिडो असा एक ऍप आहे, तुम्हाला सगळीकडे कन्फ्युज करून टाकतं। कन्फ्युज म्हणजे काय, चुकीचं लोकेशन दाखवतं आणि दुसरीकडे पाठवतो। पुण्यामध्ये तर खूप वेळा माझ्यासोबत असं झालंय, नेरेशी दाखवून नरेला पाठवलंय, नरेशी दाखवून नेरेला पाठवलंय। तुमच्यासोबत पण असं होत असेल। आणि दुसरी गोष्ट, अमाऊंट मध्ये आहे ना, आपण जे रॅपिडोची ट्रिप एक्सेप्ट करताना अमाऊंट असते ती वेगळी असते आणि जे ड्रॉप करतो ते वेगळे असते। कस्टमर आहे ना, कस्टमर रॅपिडोचे कस्टमर आहेत ना, त्यांना लय रॅपिडो ऍपला, लय रॅपिडो कंपन्यांना लय प्यार आहेत। ड्रायव्हर पेक्षा कस्टमरची इज्जत करतात, ते केलंच पाहिजे। कस्टमर ग्राहक भगवान सामान्य मानतात, ठीक आहे, चालतं, काय हरकत नाही, पण ड्रायव्हरचा पण विचार केला पाहिजे या गोष्टीत कुठेतरी, नाही का। ड्रायव्हरला पण चांगले भाव भेटले पाहिजे। आणि ना रॅपिडो रेट वाढवतो म्हटलाय आणि त्यांनी पण रेट वाढवले नाहीयेत। आणि दुसरी गोष्ट, सगळ्या न्यूज मध्ये सगळ्याकडे तुम्ही चर्चा बघताय, रेट वाढलेत, रेट काय वाढलेले नाहीयेत आणि कोण मीटरने देत नाहीयेत भावानं। मीटरने मागितल्यावर कॅन्सल करा म्हणतात। जास्तीत जास्त मीटरने मारायचा प्रयत्न करा भावांनो। एकाने जर सुरुवात केली तर सगळे सुरुवात करतात। एकाने मीटरने मारायचं, दुसऱ्यांनी मीटरने नाही मारायचं, त्याच्यामुळे खूप घोळ होतोय माहितीये का भावांना। त्यामुळे ना मीटरने मारायला सुरुवात करा भावांनो। काही झालं तरी ना, एकदा कस्टमर, सगळ्या कस्टमरला माहितीये मीटरचा विषय काय आहे। त्या मीटरचा तुम्ही यूज करून घ्या भावांनो, तुम्हाला पैसे चांगलेच भेटतात, तुम्ही लॉस मध्ये नाहीये, तुमचा हक्काचा रेट आहे त्या मीटरच्या पैशातनं भेटतोय भावांनो। मीटरने मारा। आणि दुसरी गोष्ट भावांनो, ओलाच्या संदर्भात पण अशा काही चुका आहेत। ओला पण आता पैसे पण कट करून घेतो आणि राईड मध्ये पण डबल टेबल पैसे कट करून घेतो। मला थोडीवरनं बुधवार पेठेची एक ट्रिप पडली होती, 328 रुपये दाखवले होते, तुमच्या समोर स्क्रीनशॉट आहे, बघू शकता। अशा कधी चुका करतो आणि रेट पण लय कमी घेतो आणि रिचार्ज पण घेतो आणि टॅक्स पण घेतो आणि त्याचं कमिशन पण कधी थर्ड पार्टीचं घेत असतो। उबेर पण ट्रिपा द्यायला कमी केल्यात आता, पण उबेरने पण रेट वाढवलेले नाहीयेत भावांनो। उबेर पण भिकारचोट झालेला आहे ओला सोबतच आणि रॅपिडो पण भिकारचोट आहे। ड्रायव्हरची लोट कशी करतात त्यांच्याकडनं बघा। आणि एक ओलाची ट्रिप दाखवतो तुम्हाला, हे स्क्रीनशॉट बघू शकता। ओलाची ट्रिप आहे ही, ह्याच्यात बघा किती किलोमीटरला किती रुपये दिलेत। मी ही मीटरने घेऊन आलोय भावांनो, रात्री मीटरने दिलंय या कस्टमरने। कस्टमर मला काय पुणे आरटीओने त्यांचा रेट हे केलंय, त्या रेटच्या हिशोबाने आपण चालतोय। ओला उबेरचे रेट धरत नाही। तर ते बोलल्यावर हे कधीपासून झालं मला म्हटलं, नाही का। मी म्हटलं लय दिवस झालं गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकारने हे लागू केलेलं आहे म्हटल्यावर, तो म्हणतोय मी पण सरकारचाच माणूस आहे, मलाच कसं काय माहिती नाही। तर ते म्हटलं सर नाही, तुम्हाला मी लेटर दाखवतो बोलल्यावर तो ठीक आहे म्हटलं, चालतं म्हटलं। त्याला स्टेशनला जायचं होतं रात्री, तर त्याला घेऊन गेलो मी, ड्रॉप केले, त्यांनी मला दिले 225 रुपये घेतले मी त्याकडनं, काय हरकत नाही म्हटलं, घे म्हटला, विषय नाही। पण अशा काही ट्रिप आहेत परवडत नाही, त्यांच्याकडनं तुम्ही मीटरने घेऊ शकता, हेच मला बोलायचंय। आणि भावांनो ना, उबेर पण लय छपरीगिरी करतोय। उबेरचे इंटरसिटी ट्रिप पडत नाही बरं का, तुम्हाला पडत असेल तर कमेंट मध्ये सांगा। खूप दिवस झाले, गेल्या गणपतीला पासून मी इंटरसिटी ट्रिपा मारायचं बंद केलंय भावांनो। गेल्या गणपतीला जे इंटरसिटीच्या ट्रिपा पडायच्या ना, लय खतरनाक पडायचे, आता तर पडत पण नाही आणि रिझर्वेशनचा पण खूप प्रॉब्लेम झालाय। आणि आहे ना, ओला कस्टमर केअरला कसं कॉल करायचं ते व्हिडिओ पण बघून घ्या, मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे भावांनो। आणि आहे ना, रॅपिडो ओला उबेरच्या संदर्भात काही मदत लागली की कमेंट मध्ये सांगा भावांनो। आणि आहे ना, काही व्हिडिओ मी बरोबर बनवत नाही, मला माहितीये, काही व्हिडिओ माझे चुकीचे येतात, कारण की काही बोलताना जरा फरक होतो आणि काही एडिट करता येत नाही, तर समजून घ्या भावांनो। ट्राय करतोय बेस्ट मधला बेस्ट व्हिडिओ बनवायचा। आणि माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत तुमचे भावांनो, खरंच थँक्यू मनापासून, धन्यवाद तुमचं सर्वांचं सपोर्ट केल्याबद्दल माझ्या युट्यूब चॅनलला। आणि ना, सगळ्यात बेस्ट व्हिडिओ बनवायचं मी नक्की ट्राय करेल। आता जे होतंय माझ्यासोबत व्हिडिओ बनवायच्या माध्यमातून एडिटिंग बरोबर होत नाहीये, तर मी काही दिवसानंतर मी ज्या माझ्या युट्यूब चॅनलवरच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं,
माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर मी माझा नवीन मोबाईल घेणार आहे. नवीन मोबाईल जर आले ना भावानं, मी नवीन मोबाईल जर घेतला ना भावानं, चांगल्यातले चांगले बेस्ट व्हिडिओ बनवून एडिटिंग करून ते तुम्हाला तुमच्या समोर आणून अपलोड करत जाईन भावांनो. चांगले व्हिडिओ अपलोड करत जाईन भावांनो. एवढं सहकार्य करा आणि चॅनलला चांगलं प्रतिसाद द्या.